हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर। परी परी अगं चल तिथे बस, इथे नाही। आज इतकी गर्दी होती ट्रेनला, 3 ट्रेन मिस झाल्या माझ्या, नाहीतर येते का मी कधी ऑफिसला उशिरा। अगं बाई तुझी मुलगी ना ग ही? हो परी। केवढी मोठी झाली ग? हिच्या वडिलांचा पत्ता लागला का ग? नाही। मग एकटीच असतेस का? हो। कसं मॅनेज करतेस सगळं? परीला सांभाळणं, तुझा जॉब? शेजारच्या काकांकडे राहते ती, दिवसभर त्यांच्याकडेच असते, अगदी घरच्यासारखे ते। असं होय? परी हे बघ। हे कृष्णा, हे कसलं सामान आहे? बॉसच्या कॅबिन मध्ये। हो हो। ए थांब थांब थांब, बॉस येत आहेत? कसे दिसतात रे ते? मला माहित ना मॅडम। या अटेन्शन अटेन्शन, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। मायसेल्फ घारतोंडे हियर, बॉस ॲटिट्यूड, and today we have special guest, a boss, our boss, and साहेब, मला वाटतं मी मराठीतून सांगावं म्हणजे सगळ्यांना समजेल। तर आज आपला अतिशय भाग्याचा दिवस आहे। आपले छोटे साहेब आपल्या बरोबर आज इथे ऑफिस मध्ये आहेत आणि त्यांच्या गाईडन्स खाली आपण अधिक जोमानं काम करू असा मी त्यांना शब्द देतो। घारतोंडे, आधी सगळ्यांची ओळख करून द्या। हो हो हो, हो साहेब हो। हा सगळा आपला स्टाफ आहे सर। हॅलो। बॉस आहात तुम्ही सर, बॉस आहात। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। हाच नवरा पाहिजे मला, मी ह्याच्याशीच लग्न करणार आहे। बघितलंस, 500 करोड वाला मिळाला फायनली। यांच्याकडे जर 500 करोड आहेत तर ते तुझ्याशी लग्न का करतील? तुम्हाला सांगतो, आपले हे सर खरं तर जगभरात बिझनेस करतात, इंडियात ते कधीच नसतात। पण आज आपल्या या छोट्याशा ब्रांच मध्ये ते आलेले आहेत आणि इथे काही दिवस राहून ते आपल्याला गाईड करणार आहेत। तर JYC इंडस्ट्रीजच्या ब्रँडला गेल्या 8 वर्षामध्ये त्यांनी $1 बिलियन टर्न ओव्हरच्या ब्रँड मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे। इतके सर्व गुणसंपन्न साहेब आपल्याला लाभलेले आहेत, त्याचा फायदा आपण घ्यायला हवा। आपल्याला जर काही अडचण आली तर सर आहेत, मी आहे। म्हणजे ऑफिस मध्ये काही अडचण आली तर 24 तास हजर असतो मी सर। प्रश्नच नाही घारतोंडे, मलाही तुमच्या अंडर बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत। हो सर, सर थँक्यू, इट्स माय प्लेजर। सर आपण 2 शब्द बोला ना। मी 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 काय बोलू ना, म्हणजे मी सांगतो सरांना काय बोलायचंय। म्हणजे सरांनी जे मला सांगितलं ते मी सांगतो सगळ्यांना, की इथे काम करताना जर का कुणाला काहीही प्रॉब्लेम्स असतील किंवा कुणाला काही गडबड आढळली
तर डिरेक्टली बॉसना येऊन सांगा. हो ना सर, तुम्हाला हेच सांगायचं होतं ना? या ही इज राईट, ही इज ऍब्सोल्युटली राईट. कम ऑन एव्हरीवन, गेट बॅक टू वर्क. चला 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 चला, सगळ्यांनी आपापल्या जागेवर जा. चला सुरेश. हा सर, बोला सर. सुरेश, मागच्या वर्षीच्या अकाउंट्सच्या आणि प्रोजेक्ट डिटेल्सच्या सगळ्या फाईल्स सरांच्या केबिनमध्ये पाठवा. सर सॉरी, ते मगाशी ते अहो असं काय करता सुरेश? लहानपणी तुम्हीच नाही का शाळेत सोडलंय मला? ते मी जोकिंग करत होतो सर, म्हणजे आपला स्वभावच असा आहे ना जोकिंग वाला. तुम्हाला सांगतो, एक हत्ती असतो, एक मुंगी असते, आणि मग दोघही ते. या तुम्ही फाईल्स घेऊन. फाईल्स घेऊन येतो सर. सर मी जरा कॉफी घेऊन आलो. शुअर. सर, मी बनवू तुमच्यासाठी कॉफी? ही नको सर, ही साधी आहे. मी तुमच्यासाठी स्पेशल कॉफी बनवते. आलेच. तसं माझं नाव शेफाली सर. सगळे म्हणतात शेफालीच्या हातची कॉफी एकदम बेस्ट असते. शुगर किती सर? 2 चमचे. हे घ्या सर, सगळ्यात बेस्ट कॉफी तुमच्यासाठी. सॉरी सर. नाही म्हणजे मला, मी काढते सर. नाही सर, मी सर. सर, तुम्हाला कॉफी हवी का? मी देतो ना. तुम्ही कॅबिन मध्ये चला, मी फाईल पण तिथेच ठेवले. एक घोट प्यायले असते तर काय झालं असतं? आओ सर. छान आहे. अरे काय? सरांना कॉफी हवी होती म्हणे. यश, अरे बाबा नको हे बॉसचं बेरिंग रे यश. अरे मला फार अवघडल्यासारखं होतं रे. हे बघ खरा बॉस तू आहेस. अरे माझे आई बाबा गेल्यानंतर तू आणि आजोबांनी मला आधार दिलात. बॉस असून तू मला मित्रासारखं वागवतोय, पुरेसं यार. हे यासारखं बॉसचं बेरिंग घेऊन वागायचं म्हणजे ना असं अवघडल्यासारखं होतं रे. नको नाही. एक मिनिट बॉस, जरा हे बघा. एक मिनिट हे बघ जरा. इथले आकडे वेगळे आहेत आणि इथे आकडे वेगळे. 1 ना 2 बऱ्याचशा फाईल्स मध्ये असे बरेच घोळ आहेत. 3-3दा फाईल्स चेक होतात, पण तरीही कुणाच्याही लक्षात हा घोळ आला नसेल. लक्षात आलं नसेल का नजरेआड केला असेल मुद्दाम? बाय द वे, ही कंपनी सीमा काकू सॉरी सिमी आंटी सांभाळतात ना?
घरतोंडे जरा आत या, बॉस बोलवत आहेत. हॅलो हॅलो, घरतोंडे हिअर मॅडम. बोला बोला. मॅडम, आपला पुतळा सगळं ऑफिस कडून काढणार असं वाटतंय. मॅडम, आपल्याला लवकर काहीतरी उपाय शोधून काढावा लागणार आहे, नाहीतर आपण पकडले जाऊ. मॅडम, एक मिनिट, हे आपण काय चाललंय तुमचं मगासपासून? तिकडे सगळे घोळ ना तुम्ही केलेत. पण मॅडम, तुम्ही सांगितलं म्हणून. शट अप घरतोंडे. तिथे आता ना तुम्ही बॉस नाही, तुमच्या डोक्यावर एक बॉस येऊन बसलाय, कळतंय का तुम्हाला? त्यामुळे बोलताना भान ठेवा जरा. सॉरी मॅडम, पण मॅडम प्लीज काहीतरी करा, नाहीतर माझं काही खरं नाही. डोंट वरी, मी बघते आता तिथे काय करायचं ते. पण तोपर्यंत तिकडची बाजू जरा सांभाळून घ्या आणि ना ते तुमचं तोंड बंद ठेवा, कळलं ना? सर, तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलवलंय. हो का? आलो मी. फाईल घेऊन येतो. इथे सर, खाली बस. काम कर. ती पारकर अँड सनची अकाउंटची फाईल आहे ना? हा सर. डिलीट करा. येस सर. नेहा, बस. मागच्या महिन्याची ती एक्सपेन्सची फाईल आहे ना, डिलीट करा. सर, ती खूप महत्वाची पाहिली सर. आय नो. त्याची एक कॉपी माझ्याकडे आहे, इथून डिलीट करा. पण सर, मला कोणी विचारलं तर माझ्याकडे असली पाहिजे फाईल, मी नाही डिलीट करू शकत सर. नोकरी टिकवायची ना, सांगतो तेवढं करायचं. सर, अरे आलो रे बाबा. नको, तुम्ही नका येऊ. सर तुमच्याकडे येत आहेत. Come in. येऊ सर? सॉरी सर. नाही म्हणजे ते हातातलं काम आहे ना, मी पूर्ण करत होतो ना, त्यामुळे जरा उशीर. त्याचं काय ना साहेब, आपल्या ऑफिसचा स्टाफ एकदम मूर्ख आहे हो. म्हणजे माझ्याशिवाय त्याचं पानच हलत नाही, आणि मी एकटा तरी काय करणार ना साहेब. मेलो. ही फाईल जर सरांनी बघितली तर आजच संपलो. सॉरी सर, घरनं फोन आहे, मी घेऊ का? हा, घे ना. हा, येस ऑफकोर्स. थँक्यू सर. हा काकू. सिम्मी. यश, किती वेळा सांगितलं मी तुला, कॉल मी सिम्मी.
बरं ऐक ना, आत्ताच्या आत्ता घरी ये. आत्ता? आत्ताच्या आत्ता लगेच. आपल्या घरी ना पाहुणे येणार आहे. हे तुला ते सराफ माहिती आहेत ना, इंडस्ट्रियलिस्ट सराफ, ते त्यांच्या मुलीला घेऊन येत आहे. नाही अगं, पण मी येऊन काय करू? इथे बरीच कामं आहेत मला. कामं होत राहतील रे यश, पण ऐक, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यांची मुलगी लग्नाची आहे आणि तुझ्याबद्दल खूप ऐकलंय त्यांनी. त्यांच्या मुलीला, दीपिकाला तू भेटावंस अशी त्यांची इच्छा आहे आणि माझी सुद्धा. काकू, मी कितींदा सांगितलंय मला लग्न करायचं नाहीये आणि इथे बरीच काम आहेत, मी ती सोडून नाही येऊ शकत आता. आय नो यश, आय नो. म्हणजे कदाचित मीच कुठेतरी कमी पडले असेल, आईची माया देण्यात मी कुठेतरी कमी पडले असेल, म्हणून आज तू माझ्या फिलिंग समजू शकत नाहीयेस. तुला खरंच सांगते मी यश, पप्पांनी इतकीच मला तुझ्या लग्नाची काळजी वाटते. माझा सख्खा मुलगा नसलास ना तरी माझ्यासाठी जसा पिकूचू तसाच तू. काकू अगं, मला माहित नाहीये काय हे. फाईल पडली होती. मी ठेवतो. तुझी आई असती तर असे आडेवेडे घेतले असतेस का रे? आला असतास ना लगेच धावत पडत. नाही पण कळतंय मला, तू मला अजूनही परक मानतोस. काकू तसं नाहीये अगं, खरंच. तसं नसेल तर लगेच निघून ये. मी वाट बघतेय तुझी, आणि तू आला नाहीस तर कळेल मला माझी काय किंमत आहे तुझ्या लेखीत आहे. काकू असं बोलू नकोस प्लीज. हॅलो काकू, हॅलो. घरी जावं लागणार आहे मला मुलगी बघायला. ओ वाव, इट्स नॉट फनी. अरे वा, म्हणजे यांच्या लग्नाचं ठरतंय तर. वा 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 वा, छान. अहो, आपल्याकडे हाफ डे ची फॅसिलिटी आहे. म्हणजे तुमचं लग्न ठरलं असेल तर तुम्ही हाफ डे जाऊ शकता. अहो साहेब, आता लग्न ठरलं याचं तर जाऊ द्या ना हाफ डे. तुम्ही एक काम करा, आत्ता बाहेर जा, आपण नंतर बोलू. मी? हो हो हो, तुम्ही बाहेर जा, आपण नंतर बोलू. या. बर. यश, परस्पर कसं काय ठरवतात रे लोक? आणि आता जर का मी नाही गेलो ना, तिला वाटेल मी तिला परका समजतोय. कळत कसं नाही लोकांना, मला लग्न करायचंच नाहीये. एवढं सगळं घडून गेलंय यार, सगळं संपलंय आता. इतकं मी काय? आणि तुम्ही थेट आत कसे काय आलात? सरांची केबिन कळत नाही तुम्हाला? नॉक करून याची पद्धत नाही आहे का तुमच्यात? काल पण तुम्ही घरी न सांगता न कळवता आलात. प्रत्येक जण मनमानी करतो इथे. यश, इट्स ओके. इट्स नॉट ओके. सर, इट्स नॉट ओके सर. काहीतरी डिसिप्लिन, मॅनर्स, रूल नको का सर?
बघा, तुमचं कितीही महत्वाचं काम असलं तरी समोरच्याला वेळ आहे की नाही बघायला नको का? अरे नाही, एक मिनिट मला बोलायचंय सर. उचलली फाईल आणि आणली दाखवायला. अरे पण यश. नाही सर, प्लीज मला बोलू द्या. परमिशन तरी घ्यायला हवी ना सर. कोणीच परमिशन घेत नाही इथे. मी एक बॉस म्हणून सांगतो, तुम्ही आत्ता बाहेर थांबा प्लीज. आपण नंतर बोलूया. ओके? सॉरी सर. व्हॉट्स रॉंग विथ यू? तू तिच्यावर का चिडलास? अरे मला सगळ्यांचाच राग आलाय. किती वेळा सांगायचं या लोकांना की मला लग्न करायचंच नाहीये. बरंच काही घडून गेलंय यार. सगळं संपलंय आता. लग्नाचा विचार तर माझ्या डोक्यात लांब लांब पर्यंत नाहीये. पण मला नाही वाटत आता कुठलीही मुलगी माझं मत बदलू शकेल. अरे संपली ती गोष्ट यश. रात गई बात गई चांदनी गई. तू जर का या विषयावर मस्करी करणार असेल ना तर मला बोलायचंच नाही. अरे बॉस, मी मस्करी नाही करत आहे, सिरियसली बोलतोय. हे बघ, एक गोष्ट संपली मग दुसरी गोष्ट नव्याने सुरू करायला हरकत काय? मला या विषयावर बोलायचंच नाहीये. यश यश तुम्ही थेट आत कसे काय आलात? सरांची केबिन कळत नाही तुम्हाला? काल पण तुम्ही घरी न सांगता न कळवता आलात. प्रत्येक जण मनमानी करतो इथे. काय झालं आई? काही नाही. ए फ्रेंड, कुठे निघालास? माझं ना एक महत्वाचं काम आहे, तेवढं करतो आणि येतो. तू असं नाही जाऊ शकणार. परी असं कोणालाही फ्रेंड म्हणू नये. बोलायच्या आधी परमिशन घेतली का त्यांची? आपलं बोलणं अर्धवट राहिलंय ना. तुम्हाला हेलिकॉप्टर मध्ये बसवणार होता ना. तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना. अरे माझं ना एक छोटूस काम आहे, ते मी पटकन संपवतो आणि लगेच येतो. मग आपण बोलू. आपण कसं बोलणार? माझ्याकडे तुझा नंबर नाहीये. अरे बापरे, हा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तुझा फोन कुठे आहे ते? अरे अगं, ठीक आहे. तुझ्या फोन मध्ये मी माझं नाव फ्रेंड म्हणून सेव्ह केलंय. ओके? तू चिडलायस का? तुला तुझे बॉस ओरडले का? तुझं काम नाही झालं का? एक काम होऊ नये म्हणून मी प्रयत्न करतोय. तुला नकोय ना काम व्हायला ते? मग तुझं काम नाही होणार. परी असं काही बोलू नकोस. का? ती असं काही बोलली की खरं होतं. असं तुला वाटतं? नाही 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 नाही, ती खरं बोलते. ऑफिस मध्ये सगळ्यांना माहितीये. चॅप्टर मला 500 करोडवाला मिळेल बोल म्हणाले तर नाही बोललीस हो ना? अरे ते तर माझ्या आईला मिळणार आहे. परी असं काही काय बोलते? असं काही होत नाही. आत्ता तू म्हणालीस ना ती जे बोलते ते खरं होतं. होतं ना? बाय परी.